आम्ही शेतीसाठी खूप गंभीर्याने उपाययोजना आणलेल्या आहेत आणि त्या उपाययोजनांमध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं उत्पादन हे दुपटीनं नव्हे तर हे आठपटीने वाढलेलं आहे। प्रतिक्रिया आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेली आहेत। मित्रांनो, खरंच आपल्या शेतकरी बांधवांचं उत्पादन हे दुपटीनं वाढलं आहेत का आठपटीनं वाढलेलं आहेत का उत्पादन डायरेक्ट घटलेलं आहे, तर हेच आपण फॅक्ट त्या ठिकाणी चेक करणार आहोत। तर मित्रांनो, खरंच शेतकऱ्याच्या जर का समस्या बघितल्या तर ह्या पातळीवरती शेतकऱ्यांच्या समस्या हे डायरेक्ट विपरीत आहेत, म्हणजे अलग आहेत। तर ते तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, आता सध्या शेतकऱ्याच्या लागणाऱ्या जी वस्तू आहेत, जे वस्तू असतात शेतकऱ्यांच्या, तर त्या वस्तूमध्ये झपाट्याने त्या ठिकाणी वाढ झालेली आहे। त्याच्यामध्ये खत येतं, औषध येतं, त्याच्यानंतर PVC पाईप येतात, त्याच्यानंतर मल्चिंग पेपर येते। हे जे काही शेतीला लागणाऱ्या सामग्री आहेत, ज्या वस्तू आहेत, तर या वस्तूमध्ये झपाट्याने त्या ठिकाणी वाढ झालेली आहे। मागच्या वर्षी जर का आपण खताचा विचार केला तर मागच्या वर्षीच्या मुकाबल्यामध्ये यंदाला त्या ठिकाणी 2-2, 3-300 रुपयाने खताचे रेट त्या ठिकाणी वाढलेले आहेत। त्याच्यानंतर तुम्ही मल्चिंग पेपरची सुद्धा त्या ठिकाणी रेट चेक करू शकता। मल्चिंग पेपरसुद्धा मागच्या वर्षीच्या मुकाबल्यामध्ये बंडल मागं 100-100, 200-200 रुपयाना रेट त्या ठिकाणी वाढलेले आहेत। त्याच्यानंतर PVC पाईपसुद्धा तुम्ही रेट चेक करू शकता। PVC पाईपचीच रेटसुद्धा त्या ठिकाणी मागच्या वर्षीच्या मुकाबल्यामध्ये 2-2, 300-300 रुपयाची रेट त्या ठिकाणी वाढलेली आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, आता जी रेट कमी झालेली आहेत तर ती कमी झालेली रेट ही शेतकऱ्यांच्या पिकाची आहेत। आता आपण कापसाचा जर का विचार केला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कापूस हा पेरणं बंद केलेला आहे। बरेचसे शेतकऱ्यांनी कापूस हा खर्चाअभावी त्या ठिकाणी कापूसाची शेती करणं बंद केलेली आहेत। कारण की मित्रांनो, आपण 4-5 वर्षापूर्वी कापसाला एक भाव त्या ठिकाणी आला होता 11,000, 10,000 रुपये क्विंटल प्रति त्या ठिकाणी कापूस विकला होता। त्याच्यानंतर मधात 4-5 वर्ष जी कापसाची रेट आहे तर ती 6,000, 6,500, 7,000 रुपये क्विंटल अशी रेट चालू आहेत। आणि ह्या अभावीस त्या ठिकाणी कापूस शेतकऱ्यांनी पेरणं बंद केलेलं आहे। कापूसाची शेती अजिबात त्या ठिकाणी शेतकऱ्याला परवडू लागली नाही आहेत। आणि एका साईडला आपण मंत्री महोदय म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचं उत्पादन त्या ठिकाणी दुप्पट केलं। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरं जे येतं तर ती मक्का आहे। ती मक्काचं जर का तुम्ही मागच्या वर्षीचा अनुमान बघितला तर मागच्या वर्षीच्या अनुमानामध्ये मक्का ही 22-23 रुपये प्रति क्विंटल विकत होती। आज रोजी 14-15 रुपये, 16 रुपये प्रति क्विंटल विकत आहेत। आणि मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा जर का आपण फरक बघितला तर ह्यो डायरेक्ट 800-700 रुपयाचा फरक त्या ठिकाणी बघत आहेत। काही ठिकाणी 900 रुपयाचा सुद्धा फरक त्या ठिकाणी जाणवत आहेत। आणि असा फरक ह्या मक्का पिकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिसू लागला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सोयाबीनचा जर का आपण विचार केला तर सोयाबीनसुद्धा एक काळ 75-80 रुपये प्रति क्विंटल त्या ठिकाणी विकत होती। आज रोजी म्हणजे मधल्या 2-3 वर्षापासून सोयाबीन ही 48-50 आणि 51-52 रुपये प्रति क्विंटल विकत आहेत। आणि सोयाबीनच्या विपरीत जे आपण सोयाबीन तेल म्हणतो तर त्या तेलाची रेटसुद्धा त्या ठिकाणी वाढलेली आहेत। तुम्ही डॉलर हरभरा म्हणजे चण्याचा जर का विचार केला तर चना मागच्या वर्षी होता 9,500, 10,000 रुपये प्रति क्विंटल आणि आज रोजी आहेत 7,000 रुपये, 73 रुपये आणि 7,000 रुपये, 7,300-400 रुपये प्रति क्विंटल आज रोजी विकत आहेत। विचार केला तर शेतकऱ्याचं उत्पादन हे दुपटीनं अजिबात वाढलेलं नाही आणि आठपटीनं तुम्ही सांगू लागले शेतकऱ्याचं उत्पादन हे घटलेलं आहे। 100% उत्पादन घटलेलं आहे। कारण की उत्पादन जसंच तसंच आहेत, त्याला जी महागाई वाढू लागली आहे, शेतीला लागणारा जो खर्च आहे तर हा खर्च हा 100% वाढलेला आहे। हा खर्च आठपटीनं झालेला आहे। शेतकऱ्याचं उत्पादन हे आठपटीनं झालेलं नाही, दुपटीनं झालेलं नाही, परंतु जे शेतीला लागणारा खर्च आहे तर हा खर्च हा 100% दुपटीनं झालेला आहे। तर मित्रांनो, हा जो फरक आहे तर हा फरक फक्त शेतकरी बांधव समजू शकता आणि ही जी प्रतिक्रिया आहे ही फक्त शेतकरी बांधव त्या ठिकाणी देऊ शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा फॅक्ट आपण चेक केलेला आहे। तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं, खाली तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। तर मित्रांनो, धन्यवाद।